नमस्कार, उमेश 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत अमरावतीकरांची एक दिवसाआड पाणी पुरवठ्यापासून मुक्तता करण्याचा आमदार सुलभाताई खोडके यांचा निर्धार. अमरावती शहराला वर्ष 2055 पर्यंत मुबलक आणि नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी 985 कोटी 39 लाख रुपयांची अमृत 2 वाढीव पाणी पुरवठा योजना राबवण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील तांत्रिक अडथळे दूर करून कामाला गती देण्यासाठी शासकीय विश्रामगृहात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली. डिसेंबर अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प पूर्ण करा आणि अमरावतीकरांची एक दिवसाआड पाणी पुरवठ्यातून मुक्तता करा अशी स्पष्ट सूचना आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाला केली. पाईपलाईनसाठी जागेचे हस्तांतरण, राष्ट्रीय महामार्गावरील खोदकामाची परवानगी, वन विभागाची एनओसी, महावितरणचे पोल शिफ्टिंग आणि महानगरपालिकेचे लेआउट यासारख्या तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब होत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावर सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून आवश्यक परवानग्या आणि सहकार्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, तसेच अडचणीच्या ठिकाणी संयुक्त पाहणी करून कामाला गती द्यावी अशा सूचना आमदार खोडके यांनी केल्या. दरम्यान सिंबोरा येथे वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम होऊ नये यासाठी 33 केव्ही विद्युत पुरवठा युनिट भरण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. अमृत 2 अंतर्गत जलकुंभ आणि पाणी पुरवठा योजनेच्या कामांनाही गती देण्यावर बैठकीत भर देण्यात आला. या बैठकीला विधान परिषद आमदार संजय खोडके यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वन विभाग, महावितरण, महापरिषद, NHI आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आता डिसेंबरची अंतिम मुदत पाडून अमरावतीकरांना नियमित पाणी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशाच घडामोडीसाठी सबस्क्राईब करा उमेश 24 चॅनलला. धन्यवाद.